हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असा चिकन पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये साधारणतः 2 चमचे इतकं आपण तेल टाकून घेऊयात। तेल हलकसं गरम झालं की आता फोडणीसाठी आपण यामध्ये साधारणतः 2 छोटे तमालपत्र वापरणार आहोत। त्यानंतर इथे एक आपण लवंग घेतलेले आहे। 2 अगदी छोटेसे दालचिनीचे तुकडे घेतलेत। साधारणतः 3 ते 4 इतक्या काळी मिरी घेतलेल्या आहेत आणि 2 वेलची घेतलेल्या आहेत। मसाले तेलामध्ये अगदी छान असे तडतडले की त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे। आता कांदा अगदी छान असा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावरती। कांदा मस्त असा परतला गेला की यामध्ये आपण 1 छोटा चमचा इतके आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। आपण इथे रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरलेले आहे, तुम्ही घरी बनवली तरी चालेल। आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण ती तेलावर परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 छोटा चमचा इतका चिकन मसाला टाकलेला आहे, कोणत्याही कंपनीचा तुम्ही टाकू शकता। त्यानंतर अर्धा छोटा चमचा इतका आपण तंदूर मसाला टाकलेला आहे, चिकन तंदूर मसाला। त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण यामध्ये लाल तिखट टाकलंय। अगदी पाव चमचा इतके हळद वापरलेली आहे। आता 1 छोटा चमचा भरून आपण धने पावडर यामध्ये टाकली आहे। हे सगळे मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे साधारणतः 7 ते 8 चिकनचे पीस आहेत। आपण स्वच्छ असं चिकन धुवून घेतलंय। मीडियम आकाराचे हे पीस आपण घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये टाकूयात। आता हे चिकनचे पीस मसाल्यांमध्ये छान असे मिक्स करून घेऊयात। साधारणतः अर्धा मिनिटासाठी हे चिकनचे पीस आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे। अर्धी वाटी इतकं दही आपण यामध्ये टाकलेलं आहे। हे सगळं 1 मिनिट भरासाठी छान असं मिक्स करून घेतलंय आपण। आता यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे। इथे आपण पुलाव राईस घेतलेला आहे, 1 वाटीभर इतका स्वच्छ असा धुवून हा तांदूळ आपण घेतलेला आहे। आपण इथे 1 वाटीभर इतका पुलावचा राईस घेतलेला आहोत आणि त्या अकॉर्डिंगच हे बाकी सगळं सामान घेतलेलं आहे। तुम्ही जर बॅचलर वगैरे असाल किंवा सिंगल राहत असाल तरी सुद्धा तुम्ही हा पुलाव अगदी इन्स्टंट घरच्या घरी बनवू शकता। एकटा असल्यावर किंवा दोघंच घरी असलो तर आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवायचं। अशा वेळी तुम्ही असेवाले इन्स्टंट पदार्थ नक्कीच घरी बनवू शकता। आता त्यानंतर आपण इथे 1 वाटीभर इतका तांदूळ घेतला आहे ना, तर 1 वाटी तांदळाला साधारणतः 1.25 वाटी इतकं पाणी आपण घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण कोमट करून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात। हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची। गॅस आपण इथे मोठा केलेला आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यावरती टाकूयात आणि आता कुकरचं झाकण बंद करून मोठ्याच गॅसवरती आपण कुकरला साधारणतः 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपण कुकरला 3 शिट्ट्या करून कुकर थंड करून घेतलाय आणि अगदी मस्त असा पुलाव बनवून तयार आहे। आपण हा चिकन पुलाव बनवण्यासाठी कोणतेही वाटण वगैरे काढत बसलेलो नाहीये, अगदी इन्स्टंट असा हा पुलाव आपण बनवलेला आहे।
तुम्ही इथे पाहू शकता राईस अगदी परफेक्ट कुक झालेला आहे, चिकन सुद्धा अगदी मस्त असं शिजलेलं आहे आणि ह्या चिकनवाल्या राईसला ना फ्लेवर पण खूप छान येतो। अगदी गरमागरम असा चिकन पुलाव तुम्ही कांद्यासोबत, लिंबूसोबत किंवा रायत्यासोबत एन्जॉय करू शकता। खूप अप्रतिम लागतो खायला। अतिशय सोपी अशी चिकन पुलावची रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।